नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे मानकेश्वर मंदिरामध्ये. मानकेश्वर मंदिर हे असं म्हणतात की हे पाची पांडवांनी बांधलं आहे. कुणी म्हणतं 500-600 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. पूर्ण दगडामध्ये मंदिर आहे, पूर्ण दगडामध्ये. लोक म्हणतात देव नाही, पण देव आहे या जगामध्ये. खूप मस्त मंदिर आहे हे बघा. पूर्ण दगडात एवढं नक्षीकाम भारी केलं आहे ना. जुन्या काळामध्ये, जुन्या काळातले लोक खूपच हुशार होती. आता तशी लोक राहिली नाही. मी आलो आहे मानकेश्वर मंदिरामध्ये. मानकेश्वर मंदिरातून इथं दर्शनासाठी खाली जायला लागतं आहे. खूप हे बघा, पूर्ण दगड आहे इथे, दगडाच्या पायऱ्या आहेत. हे आलो आहे मानकेश्वर मंदिरामध्ये, दर्शन करतोय. इथं आजी आहेत पुजारी म्हणून. आजी, तुमचं नाव काय सांगा? सांगा 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 ना. काय सांगा, काय सांगा, सांगा. शिवबाई. हां, शिवबाई. तुम्ही किती वर्षापासून इथं? आजीला 70-80 वर्ष झाली इथे. खूप छान मंदिर आहे महादेवाचं. मानकेश्वर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. दहा पैसे गोवायचं देवाला गेलं. 10 पैसे देवाला गेलं गोवायचं. तसं यायचं नाही. बरं 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 ड्रायव्हर बनायचं नाही मी. बरं. आता पुढच्या वेळेस आता पाकिट गाडीत राहिलं माझं. तुमच्या किती नाही तुमच्याकडे. हो, लिव्हिंग नाही. वाढच काम आहे का नाही. हो, लिव्हिंग नाही पाहिजे मला. द्या रुपये खरंच खरंच माझं. एक बाई माझ्या मागं लागली, परेशान केली तिने मला. काय सांगू तुम्हाला. ते लपडेच देवान तेवढं पूर्ण केलं ना आजी, मी डबल येईन. हां, नाही आता नीट राहायचं. आता वाईट नाही राहायचं, आता चांगलं राहायचं. चला येऊ का आजी? पुढच्या वर्षी मी ड्रायव्हर, मी सारखं येत असतो कधी कधी, मला माहीत नव्हतं. पुढच्या वर्षी येईल मी. चला आता मंदिराच्या बाहेर निघालो. आजीला थोडं बोललो, थोडी अडचण सांगितली. आजी म्हणले मन स्वच्छ ठेवल्यावर पूर्ण होते. हे बघा, आता बाहेर आलो. बाहेर आलो. खूप मोठं मंदिर होतं हे बघा. या समोरचा जो नदीचा भाग आहे हा, असं म्हणतात की हा मुघलांनी तोडफोड केली या मंदिराची 400 वर्षापूर्वी. आलो मी मंदिराच्या बाहेर. खूप मस्त लुक आहे ह्या मंदिराचा, एकदम मस्त लुक आहे मंदिराचा. एकदम दगडाचं मंदिर आहे हे.